हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा मी लाईव्ह रेकॉर्ड करणार आहे. मी काही स्टॉक्स काढून ठेवलेले आहेत कालच, जे मी आज त्याच्यामध्ये एंट्री करणार आहे. तर ट्रेडमध्ये एंट्री करण्यामागचं लॉजिक, त्याच्यानंतर तो होल्ड करण्यामागचं जे पेशन्स म्हणा किंवा सायकोलॉजी माझी काय असते, आणि त्याच्यानंतर मी टार्गेट काय ठेवते, एस-एल काय ठेवते, इन्व्हेस्टमेंटवरती किती पर्सेंट मी प्रॉफिट बुक करते, कसा पेशंटली मी होल्ड करते. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या लाईव्हमधून कळाव्यात, आणि जेणेकरून तुमची ट्रेडिंग जर्नी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प होईल या लाईव्हमुळे. हा जो व्हिडिओ असणार आहे हा अगदी एज्युकेशनल पर्पजनी मी इथे शेअर करणार आहे. तर जस्ट तुम्ही पेपर ट्रेड करून मी ज्या प्रकारे ट्रेडिंग करते त्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, आणि तुमच्या ट्रेडिंगचा जो अभ्यास आहे त्याला तुम्ही वाढवू शकता, तुमचं नॉलेज वाढवू शकता या लाईव्हमुळे. ठीक आहे, तर जाऊया स्क्रीनवरती आणि बघूया माझा लाईव्ह ट्रेड. तर इथे सपोर्ट आहे आणि ब्रेक केलेला आहे, आणि जस्ट कॅन्डलच्या क्लोजिंगच्या इथे आपण एंट्री घेतलेली आहे डाऊन साईडसाठी. ठीक आहे, बघूया. जर कॅन्डल सस्टेन करेल, खाली सस्टेन तर करते आहे 5 मिनिटाची, 15 मिनिटाची कॅन्डल जर सस्टेन करेल तर हा छान डाऊन साईड येऊ शकतो, किंवा आपला स्टॉप लॉस इथे लागू शकतो. स्टॉप लॉस आपण इथे ठेवूयात 5116च्या जवळपास. ठीक आहे, लेवलचा कधीही वेट करायचा. ही पहिली कॅन्डल आहे बघा, याला वरती निघायचं असतं तर हा निघाला असता. वरून एक रेजिस्टन्स पण आहे, पण याने इथूनच ब्रेकडाऊन दिलेला आहे. तो किती 9:40 मिनिटाची कॅन्डल आहे. तर कधीही लेवलचा येण्याचा वेट करायचा, सेटअपचा बनण्याचा वेट करायचा. ओके, वरती हे बघा, इथे आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती जर बघितलं तर अशा प्रकारे आपल्याला हा दिसतो आहे. चालेल, बघा इथून पण रेजिस्टन्स आहे. हा इथे येऊन सुद्धा रेजिस्टन्स घेऊ शकतो, किंवा इथून खाली येऊ शकतो. तर हा इथून जर वरती निघेल तर इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहे, तर आपला स्टॉप लॉस मोठा होईल. जर आपल्याला लॉस जास्त दिसत आहे तर इथे आपण ट्रेड कापून घ्यायचा, आणि परत इथून जेव्हा रेड कॅन्डल मिळेल तेव्हा आपण याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, बघूया. वाटत आहे येऊ शकतो. चालेल, दिवसाला असा एक ट्रेड जरी आपल्याला मिळाला इनफ आहे. ठीक आहे, आपला याच्यामध्ये आय थिंक इन्व्हेस्टमेंट 60-70,000चा इन्व्हेस्टमेंट आहे या ट्रेडमध्ये. त्याचा 60-70,000वरती आपल्याला 5-6% मिळाले, आपण निघून घेऊया. 5-6% इनफ आहेत. आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, इंट्राडेमध्ये आपण मार्जिन यूज केला, आपण. टार्गेट जो असणार आहे याच्यामध्ये, याने जर 5,000 क्रॉस केला डाऊन साईड तर 4,900 पर्यंत सुद्धा हा येऊ शकतो. निफ्टी पण सोबत बघूयात. अजून काही ट्रेड अजून आपण बघूयात, मी काढून ठेवलेले होते, तर तिथे एंट्री बनत आहे का वगैरे बघूयात. ओके, ब्रेकडाऊन केला आहे. चालेल, पण आपण ऑलरेडी एक स्टॉक घेऊन ठेवलेला आहे, याच्यामध्ये एंट्री बनते, पण अवॉइड करूयात. ओके, आपण डाऊन साईड येऊ शकतो, ह्याच्यामध्ये पण एंट्री बनवू शकते ही लेवल ब्रेक झाली तर. आता बघा, मी टार्गेट हा काढलेला आहे याच्यामध्ये, आणि इन्व्हेस्टमेंट किती आहे आपली 60-70,000 समथिंग आपलं इथे इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यावरती जर आपण आपले 5-6% मिळाले, ठीक आहे, इथेच वगैरे कुठे मिळाले तर आपण काय करायचं, टार्गेट येण्याच्या आधीच आपण बुक करून घ्यायचं. ठीक आहे, कधी पण कधी कधी काय होतं की टार्गेटपर्यंत पोहोचत नाही ट्रेड, आणि तिथूनच तो रिव्हर्स होऊन जातो. तर आपला जो आलेला प्रॉफिट असतो, जे आपण एक्सपेक्ट करतो मार्केटमधून, तो आपल्या हातून चालला जातो. ठीक आहे, आणि कमी प्रॉफिट, जसं की आपल्याला एक समजा चला 5-6,000 दाखवलं, आणि आपण तरी होल्ड करून ठेवला, ग्रीड आला त्यामुळे, तर आपण त्याच्यातले जर काही कमी झाले, समजा 6,000चं प्रॉफिट माझं 5,000-4,000 वरती आलं, ठीक आहे, किंवा 3,000 वरती आलं, तर आपण तो बुक करत नाही. ठीक आहे, तर ती वेळ येऊ नये म्हणून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिळालं
जस्ट एक्झिट द ट्रेड. ठीक आहे. अजून एका याच्यामध्ये माझा सेटअप बनतो आहे, एंट्री करू की नाही. चालेल, आपण याला ऑब्झर्व करूयात. एक ट्रेड दिवसाला इनफ आहेत. ठीक आहे, तर यालाच ऑब्झर्व करूयात आपण. आपण इथे क्वांटिटी सुद्धा ॲड करू शकतो. ठीक आहे, ट्रेड आपल्या फेवरमध्ये आल्यावरती आपण क्वांटिटी ॲड करू शकतो. जस्ट एक मोठी कॅन्डल जर बनली इथे, मोठी कॅन्डल, तर आपण याच्यामध्ये क्वांटिटी सुद्धा ॲड करू शकतो. ठीक आहे. नाईस. येस, छान येतोय. नाईस. एक मोठी कॅन्डल पाहिजे आपल्याला, मग आपण क्वांटिटी पण ॲड करू शकतो. ठीक आहे. क्वांटिटी ॲड केल्यावरती आपल्याला जेव्हा तेव्हा इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने आपण हे ना आपला प्रॉफिट नाही बघायचं. आपल्याला पाहिजे तेवढेच घेऊन निघायचं. जस्ट आपण लवकर ट्रेडच्या बाहेर पडू. ठीक आहे. ट्रेड रिव्हर्स वगैरे जाण्याचे टेन्शन नसते. येस, आपण इथे क्वांटिटी ॲड करू शकतो. तर मी क्लोज करू द्या मोठी कॅन्डल. नेक्स्ट कॅन्डल याला ब्रेक करेल डाऊन साईड, तेव्हा आपण क्वांटिटी ॲड करू शकतो याच्यामध्ये. ओके, निफ्टी पण येते आहे खाली. येस, लो ब्रेक करू देऊयात. येस, मी क्वांटिटी ॲड केली आहे इथे. पण छान आलं आहे बघा. हा पण काढून ठेवलेला होता, पण एका वेळेला मी 2 ट्रेड अवॉइड करते. एका वेळेला 2 ट्रेड. तो बुक झाल्यावरती मग याने ब्रेकडाऊन केला असता तर मी याच्यामध्ये केलं असतं. चालेल. आता याने ब्रेकडाऊन केला, ग्रीन कॅन्डल बनवली, आणि या ग्रीन कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर हा शार्पली येऊ शकतो. कारण की काय होतं की इथे सेलर्सनी खाली आणलं, बायर्सनी ट्राय केलं, आणि बायर्सला हरवून जर परत या लेवलला हा खाली कापतोय, खाली हा ब्रेक करतोय, तर चांगला शार्प फॉल येऊ शकतो. ठीक आहे. सो रिट्रेसमेंट पण येते, तर आपण ह्या रिट्रेसमेंटमध्ये घाबरून जातो, तर नाही घाबरायचं. याला वर जायचं असेल तर याचा हाय ब्रेक करून इथे वगैरे ही लेवल पण ब्रेक करू शकतो, पण छोटी मोठी रिट्रेसमेंट येतेच. ठीक आहे. याचा लो जर ब्रेक झाला तर हा छान येऊ शकतो. बघा, 100% काहीही नसतं. हा ट्रेड पण आपला फिरू शकतो वापस. आपल्याला 2,022 रुपयेपर्यंत प्रॉफिट दाखवलं होतं या ट्रेडमध्ये. ठीक आहे, पण तेवढं छोटं प्रॉफिट घेऊन निघायचं नाही. इन्व्हेस्टमेंट जेवढी आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला ॲटलिस्ट 5% तरी घ्यायचे. तर 100% हा खाली येऊनच जाईल असं नाही. आपण काय केलं, जस्ट प्राइस ॲक्शन यूज केला, ॲनालिसिस, आणि आपलं जे काय होतं आपलं एक्सपिरियन्स, ठीक आहे, याच्यामध्ये तो सगळा आपण टाकून हा ट्रेड घेतलेला आहे. तर एकतर एस एल पण लागू शकतो, किंवा आपल्याला याच्यामध्ये चांगला प्रॉफिट हे होऊ शकतो. एस एल लागला तर छोटा आपण एस एल घेऊयात, प्रॉफिट आपण मोठा घेऊयात. ठीक आहे. सो वेट करूयात. हा रिटेस्ट करून खाली येण्याचे चान्सेस आहेत. आपली क्वांटिटी जास्त आपण वाढवली असल्यामुळे आपल्याला इथे लॉस जास्त दिसतोय. चालेल, आपण 3,000पर्यंत एस एल घेऊ शकतो या ट्रेडमध्ये. ओके, इथूनच हा खाली आला पाहिजे. चालेल चालेल, इथूनच हा खाली आला पाहिजे, नाहीतर हा वरती निघू शकतोस. ओके, आपल्याला ह्या ट्रेडमधून निघावं लागेल. निफ्टी बघूयात. ब्रेकडाऊन, रिटेस्ट आणि फॉल यायला पाहिजे या कॅन्डल नंतर.
एक्झॅक्टली ब्रेकडाऊन, रिटेस्ट आणि खाली यायला पाहिजे याने. जस्ट या कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर हा शार्प खाली येऊ शकतो. सुपर. 5000 इज द राऊंड लेवल. तो मला वाटते 5000 वरती आपण बुक करून घेऊयात. मला वाटतं तिथपर्यंत येईपर्यंत आपल्याला 5000चा प्रॉफिट होऊन जाईल असं वाटत आहे. मी होल्ड पण करू शकते असं नाही आहे, पण मोठी लेवल आहे इथे, तर बुक करणं इज बेटर. बघूयात, मोठी स्पाईकनी जर याला डाऊनसाईड ब्रेक केला मोठ्या स्पाईकनी, तर मग हा स्पाईकमध्ये आपण याला बुक करू शकतो. व्हेरी नाईस. एक मोठी कॅन्डल एक्सपेक्टेड आहे इथे. ऍक्च्युली स्पीडनी येऊन जायला पाहिजे होतं ह्याला खाली. खूपच टाइम स्पेंड करत करत येतोय हा. एक मोठी कॅन्डल एक्सपेक्टेड आहे इथून डाऊन साइड. क्रो आला. क्रो बघ विंडो मध्ये आहे का बघ. क्रो आवाज देत आहे. क्रो प्रभास इज वेटिंग. प्रभास इज वेटिंग. वा, हा बघा आपण इथे याला घेणार होतो. छान आलाय. क्रो बघ तिथे आला का विंडो मध्ये. अरे 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 नाही आहे, नाही आलाय बघ. वा, अगदी छान. आणि हा टार्गेट पर्यंत पण तो आहे, पण आपला ट्रेड अजून हलत नाहीये. जास्त हा टाइम स्पेंड करतोय. या कॅन्डल मध्ये यायला पाहिजे. मला वाटत आहे आपण इथेच एक्झिट करून घेऊयात. वाटत आहे फायनली
फायनली ब्रेक केली आहे लेवल, फायनली. चलो अभी टारगेट दे दो, टारगेट 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 टारगेट। ओ भाई साहब, हम लोग यहाँ पे एग्जिट कर देंगे इसको। चलो, थांबून अर्थ नाही आहे, मी मॉडिफाय केलं आहे, ठीक आहे. इथे आपला टार्गेट बुक होऊन जाईल 4400 रुपये. प्रॉफिट घेऊन निघून जाऊयात आपण. हिट हिट. चला 4300, 4000, 4000. येस, हिट कर, हिट कर. 4400 रुपये बुक होतील आपले. आता ह्याचा नंतर हा कितीही खाली येऊ, काही घेणदेण नाही. आपण थांबलो असतो, पण बिलकुल तिथूनच फिरतोय हा अगदी. तर आलेला प्रॉफिट जायला नाही पाहिजे. चला आपण थोडंसं वरती करून घेऊयात इथे. कधी कधी आपण जेव्हा एंट्री करतो त्यावेळेला अगदी शार्प 2-3 कॅन्डलमध्ये आपल्याला टार्गेट मिळून जातं आणि कधी कधी असं बसावं लागतं, ठीक आहे. खूप जास्त हा आपल्याला काय करतो, बसवतो. तर हा जो आलेला प्रॉफिट असतो आपला, आता आपल्याला 4300 रुपये समथिंग मिळतील इथे जर बुक झालं तर, ठीक आहे. तर हा जो प्रॉफिट आहे तो जाऊ द्यायचा नाही आहे. म्हणजे आपल्याला जर 4000 रुपये मिळाले तर हे आलेलं प्रॉफिट घरी घेऊन जायचं आहे आणि हा प्रॉफिट जो आहे आपण सेकंड ट्रेडमध्ये गमवायचा नाही आहे, ठीक आहे. कधी पण लक्षात ठेवायचं की एवढा मुश्किलने मिळालेला प्रॉफिट घरी घेऊन जायचा आहे. तो जर आपण गमावला तर मग खूप जास्त रिग्रेट होतं. एवढ्या मुश्किलने इथून ते इथपर्यंतची रॅली आपण कॅप्चर केली आणि ओके झालंय, आपलं बुक झालंय. 4000 झालंय काय, ओके. 4400 रुपये बुक झालेत आपले. 4400 रुपये बुक झालेत. येस. चला आता हा कुठेही जाऊ, आता हा मोठ्या मोठ्या कॅन्डल करत खाली येऊ शकतो असं वाटत आहे. फायनली बघा, आता 5000 पण हा हिट करेल. चल, हरकत नाही आपल्याला. खूप छान, ठीक आहे. अगदी छान. आपण इथे बघा काही नाही, सिंपल लॉजिक होता. इथे काय केलेलं याने ब्रेकडाऊन केला होता आणि मी रनिंग कॅन्डलमध्ये आलेली होती, कारण की मला मी ॲक्च्युली फ्रायडेपासून याला ब्रेकडाऊनचा वेट करत होती आणि इथे ब्रेकडाऊन मिळालं. मी रनिंग कॅन्डलमध्ये गेले. कॅन्डलच्या क्लोजिंगचा वेट करायला पाहिजे होता, एक तर रनिंग कॅन्डलमध्ये किंवा कॅन्डलच्या क्लोजिंगवरती, किंवा हा रिटेस्टसाठी येतो तेव्हा इथे एंट्री करायला पाहिजे. कधी कधी रिटेस्टसाठी येत नाही स्टॉक, म्हणून रनिंग कॅन्डलमध्ये मी एंट्री केलेली. आणि तुम्ही बघितलेलं आहे की अशा प्रकारे आपण हा जो ही जी रॅली आहे ही कॅप्चर केलेली आहे. तसं बघितलं तर आपण क्वांटिटी ॲड केली होती तर आपल्याला जास्त मिळायला पाहिजे होते. 4400 म्हणजे कमी आहेत जेवढी आपली इन्व्हेस्टमेंट होती त्याच्या अकॉर्डिंग. पण तुम्ही बघितलं आहे की किती टाइम स्पेंड केलाय. फालतू फिरेल वगैरे एसएल लागेल, किंवा आपल्याला आलेला जो प्रॉफिट आहे तो कमी होईल. त्यापेक्षा आलेला प्रॉफिट बुक करणं बेटर, ठीक आहे. तर हे त्या सिच्युएशनवरती डिपेंड करतं. जर हा शार्पली खाली आला असता पण होल्ड केला असता, ठीक आहे. इथे राऊंड लेवल पण आहे बघा, गेला वरती, म्हणून कधी कधी निघणं बेटर राहतं. चालेल, ठीक आहे. सो अशा प्रकारे इंट्राडे एकच ट्रेड असा आपण प्लॅन करायचा चांगला. कालच काढून ठेवलेला स्टॉक होता, कालच काढून ठेवलेला स्टॉक होता आणि 4400 रुपये इनफ आहेत एका दिवसासाठी माझ्या मते तरी. चला भेटूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, हा लाईव्ह ट्रेड कसा वाटला, खूप काही शिकायला मिळालं असेल आणि तुम्हाला खूप काही शिकायला मिळो याचसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून मी असेच तुमच्यासाठी लाईव्ह व्हिडिओ बनवेल आणि इथे तुमच्यासाठी मी घेऊन येत राहणार. तर शेअर करा फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत. आणि
नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड बाय. थँक्यू.